आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई, बाबा, व्यंकीदादा आणि आरती वहिनी स्टॉल वरून आले ना परत की मी आणि जानू त्याला राखी बांधतो। आणि आपण एक काम करूया, आरती वहिनीला आणि वीणा वहिनीला सांगूया की सिद्धिराजना राखी बांध, पण मी, सिद्धिराज आणि जानू आम्ही संतोष दादा, हरीश आणि सिंचना वहिनी बरोबर रक्षाबंधन साजरं करणार नाही। सिद्धू, त्या वीणा वहिनी माझा सारखा अपमान करतात, सारखे मला टोमणे मारतात आणि तू माझी राखी रिजेक्ट करून त्यांच्याकडून राखी बांधून घेणार आहे? कारण त्यांच्यामुळे नाही, तुझ्यामुळे या घराचे दोन भाग झालेले आहेत। तरी या घरातली माणसं इतकी चांगली आहेत की एवढं सगळं होऊन सुद्धा तू या घरात आहेस, म्हणून मी यावेळी तुझी नाही तर माझ्या या कुटुंबाची बाजू घेणार। आजी बरोबर बोलते, तू दळवींच्या दावणीला बांधलेला। सिंचना प्लीज, माझ्या नवऱ्याचा माझ्या माहेरी अपमान झालेला मला चालणार नाही। एक मिनिट, तुझा नवरा असण्याआधी तो माझा सख्खा भाऊ आहे हे विसरू नकोस, त्यामुळे तू नाही मला सांगायचं त्याच्याशी कसं आणि काय बोलायचंय ते। भावना, सिद्धू, अरे वा, म्हणजे माझ्या माहेरी जेव्हा भावना ताईला कोणी काही बोलतं तेव्हा तिचा नवरा तिची बाजू घेतो आणि इथे तुम्ही सगळे तिची बाजू घेताय। वा हरीश, तुला कळतंय ना तुझं नेमकं काय चुकतंय ते? त्याचा नाही, तुझं चुकताय ताई। तू सिंचना, तुला एक गोष्ट सांगू का? अगं, आम्ही सगळे नेहमी तुझ्या विरोधात बोलतो, तुला प्रत्येक गोष्टीत विरोध करतो, असं नाहीये। अगं, हे तुझ्या मनातनं काढून टाक ग। अगं, याच्यामुळेच वाद वाढतात। अहो बाबा प्लीज, आता तुम्ही नका ना भांडू। हरीश, अरे काय बोलतोयस? हे भांडतायत? नाही नाही आई, मला अगदीच तसं नव्हतं म्हणायचं, मी फक्त मग कसं म्हणायचं होतं? हाते रक्षाबंधनासाठी आला ना? ये ये, आत या ना। तुम्ही दोघं आत या ना, चला। खबरदार सर, तुम्ही आहात। दोष काय बोलतोयस तू? व्यंकी आहे, रक्षाबंधना करता आलाय, येऊ दे त्याला। ये ये बाबा, ये गा। मला काही फरक पडत नाही, या दोघांचा या घराशी काही संबंध नाहीये, त्यामुळे या दोघांनी या घरात यायचं नाही म्हणजे नाही। संतोष, दादा काय बोलतोयस तू? यांचा या घराशी संबंध नाहीये म्हणजे? संतोष त्या दोघांना घराबाहेर काढले। गेले काही दिवस या घराने नको नको ते बघितलंय का? नको नको ते बघितलंय। या संतोषने माझ्या व्यंकीला घराबाहेर काढलं। ए वेंकी, तुम्हा दोघांना शेवटचं सांगतोय, या घरात तुम्ही पाय ठेवायचा नाही।
आणि जर का तुम्ही पाय ठेवलात तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल, लक्षात ठेवा. कळलं? थँक्यू. आई, अगं काय आहे हे सगळं आणि कधी झालं हे? संतोषचं असं म्हणणं आहे की व्यंकी आणि आरतीवर खूप खर्च होतो, म्हणून त्याने या दोघांना आणि संतोषचं काही सांगता येत नाही. आता त्यांनी व्यंकी आणि आरतीला घराबाहेर काढलंय. उद्या कदाचित आम्हाला दोघांनाही तो बाबा असं नका म्हणू. आई, अगं काय चाललंय हे सगळं? घरात इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या, तू आम्हाला कळूही दिलं नाहीस ग. आरती, तुम्ही कुठे राहताय आता? माझ्या आईकडं. वेंकी दादा, माझं नीट ऐक. कोणी काहीही म्हणू दे, पण आजही हे घर तुझं, या घरातली माणसं तुझी आहेत. व्यंकी, भावना बरोबर आहे. तू लक्षात ठेव, तू आमचा सगळ्यात मोठा मुलगा आहेस. हा, लक्षात ठेव. तुला माहितीये वेंकी दादा, मी आणि भावना ताईने संतोष दादा आणि हरीश दादाला राखी नाही बांधली, पण तुला राखी बांधल्याशिवाय आमचं रक्षाबंधन पूर्ण होणार नाही. चला आता आपण सगळ्यांनी छान रक्षाबंधन साजरा करूया. जानूताई, अगं नको ग, संतोष दादासनी नाही पडणार आहे आम्ही आत आलेलो. अगं मग त्याला काय झालं? आपण एक काम करूया, आपण इथेच रक्षाबंधन साजरं करूया. मी आणि जानू वेंकी दादाला राखी बांधतो. चालेल, मी आणि आरती सिद्धूला राखी बांधतो. हो, मग चला सगळ्यांनी डोळे पुसा. या, तुम्ही इथे बसा. या. लक्ष्मी निवास, लक्ष्मी